पुढे. पत्रकार परिषद ला उपस्थित असलेले माझे नगर परिषदचे सहकारी सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार आणि कार्यकर्ते, निवडणूक झाल्यापासून पहिली पत्रकार परिषद आज मी घेत आहे. तर सगळ्यात अगोदर परांड्या शहराचे मतदार बंधू आणि भगिनींचा मी मनापासून आभार मानतो, मला निवडून दिल्याबद्दल. पत्रकार परिषद घ्यायचं कारण निवडणूक 2 डिसेंबरला मतदान झाला, 21 डिसेंबरला काउंटिंग झाली. त्यानंतर उपाध्यक्षाची निवड झाली, सभापतींची निवड झाली, कॉप्टनची निवड झाली. कॉप्टनची निवड झाल्यानंतर सभापतीची निवड झाली. आणि जनशक्ती आघाडीचे 12 नगरसेवक म्हणतात की परांड्या शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत चालना, विस्कटीत काम व्हावं लागलं. तर मला जनशक्तीच्या 12 नगरसेवक आणि 4 समितीचे सभापतींना सांगायचं आहे की पाणी पुरवठ्याची जबाबदारी पाणी पुरवठा सभापतीकडे असते. ती पाणी पुरवठ्याचे सभापती रमेश परदेशी ती जबाबदारी पार पाडण्यापेक्षा भाईजानवाणी उगा असंच करतात. तर मला त्यांना एकच सांगायचंय की तुम्ही पाणी पुरवठा सभापती आहोत, तर पाणी पुरवठा सभापतीचं काम असतो की पाणी पुरवठा कर्मचारी आणि पाणी पुरवठा इंजिनियरला संबंधित माहिती द्यायचं की बाबा पाणी आज गावात आला का नाही, पाणी सुटलं नाही, की काम पाणी पुरवठा सभापतीचा असतो. जबाबदारी पाणी पुरवठा सभापतीची असते. तर ही इंजिनियरला फोन नाही करता, पाणी पुरवठा कर्मचारीला फोन नाही करता, डायरेक्टच म्हणतात की आम्ही मुख्य अधिकारीला फोन करतो, मुख्य अधिकारी आमचं फोन घेत नाही. अहो, ही मुख्य अधिकारीचा रूलच नाही. मुख्य अधिकारी नेमलेले लोक आहेत, इंजिनियर आहे, कर्मचारी आहेत, त्यांना नाही बोलता विनाकारण मुख्य अधिकारीला टार्गेट करायचं काम जनशक्ती विकास आघाडीचे 12 नगरसेवक करत आहेत. तर मला जनशक्ती 12 नगरसेवक आघाडीचे नगरसेवकांना विचारायचं आहे की पाणी पुरवठा असो, आरोग्य, शौचालय या स्वच्छता असो, शौचालयाचं काम, स्वच्छता करण्याचं काम सभापती, आरोग्य, ठाकूर हे जे सभापती आहेत हे त्यांचं काम आहे. बहुमतानी संख्याबळ त्यांच्याकडे जास्त आहे, आमच्याकडे फक्त 8च नगरसेवक आहेत. 8 नगरसेवक असताना त्यांनी कधीही कुठल्याही अडचणीला माझ्यापर्यंत, मी नगराध्यक्ष म्हणून मला भेटायला कुठलाही सदस्य 12 पैकी एक बी आलेला नाही. आणि ही म्हणतात की आम्ही समाजकारण करतो. समाजकारण करण्यापेक्षा जास्त ही राजकारण करायचा प्रयत्न करत आहे. विनाकारण मुख्य अधिकारीला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे. त्याचं कारण एक आहे, त्यांनी परवा मागणी केली होती उपाध्यक्षाला कॅबिन द्या, त्यांना कॅबिन मिळालं नाही म्हणून ती मुख्य अधिकारीला विनाकारण टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे. प्रशासन, नगरपालिका प्रशासन सक्षम आहे, मुख्य अधिकारी सक्षम आहेत, कर्मचारी सक्षम आहेत, काम सुरळीत चालू आहे. काही प्रॉब्लेममुळे मोटर जळाली, पाणी फिल्टरवर जायचं, संघा 1-2 पत्रकार घ्यायची, बातमी बनवायची आणि सोडायची. जी जबाबदारी आहे तीच बातमी बनवून सोडत असेल
तर ह्यांना पाणी पुरवठा सभापतीची जबाबदारी पार पाडण्यात येत नसेल तर माझं ही मत आहे, यांनी राजीनामा द्यावा सभापती पदाचा. तसेच आरोग्य सभापतीला मी मला सांगायचंय की आरोग्याचं जी सफाई काम होत नसेल, स्वच्छता परांड्यात चांगल्या प्रमाणे होत नसेल आणि तुम्ही तिथं कमी पडत असेल तर त्यांनी बी राजीनामा द्यावा असं माझं मत आहे. की दोन्ही सभापतीला मी सांगतो. आणि महत्वाचं काम जनतेसाठी, लोकांसाठी, या परांड्या शहराच्या मतदारासाठी फक्त 3 वस्तू वेळावर मिळाले तर काही अडचण येऊ शकत नाही. सगळ्यात पहिला पाणी, दुसऱ्यांदा लाईट आणि स्वच्छता. तर स्वच्छता बी त्यांच्याकडे आहे, पाणी पुरवठा बी त्यांच्याकडे आहे. आणि ती विनाकारण 2 पत्रकार नेत्यात, फिल्टरवर सगळे मिळून 12 जण जातात आणि सांगतात की पाणी पुरवठा चला. मोटर जळाली, ह्याला काम करता येईना. मोटर जळाल्यानंतर टेंडर दिलेले असतात नगर परिषदनी. ती टेंडर कुणाला दिलेलं ही माहीत नसेल सभापती, पाणी पुरवठा सभापतीला, तर ती सभापती व्हायचे काबिल नाही. यांनी राजीनामा द्यावा ही माझं म्हणणं आहे. आणि मोटरला खर्च किती येतो? सभापती असल्यानंतर मोटर दुरुस्ती करण्यासाठी जळाली असेल तर 20-25 हजार रुपये खर्च येतो. तरी 20-25 हजार रुपये त्यांनी सभापतीला द्यायची गरज, सभापतींनी त्या मोटर भरणाऱ्याला द्यायची गरज नाही. फक्त हमीपत्र घेतलं आणि जबाबदारी घेतली तर ती मोटर भरणारा व्यक्ती मोटर भरून देतो. कर्मचारीला फोन त्या सभापतीने करावा आणि जळालेली मोटर तिथं फिट करून दुसरी राहिलेली मोटर ती दुरुस्त करून घ्यायचं त्याने आदेश द्यावा. ही सभापतीचं काम आहे. आणि सभापतीच म्हणतात की वेळावर पाणी सुटना, तर त्या सभापतीला अभ्यास नसेल तर माझे जुने सहकारी, माझे नगरसेवक होते भाई तांबोळी, त्यांच्याकडून सभापती पद कसं, सभापती पदाचा वापर कसा करावा त्यांच्यापाशी त्यांनी ट्युशन लावली. ट्युशन लावावं. रमेश परदेशी त्या टायमाला पण नगरसेवक होते. त्यांनी विकासाचा मुद्दा नाही, विकासासाठी कुठलं काम करायचं ही विषय नाही, 12 नगरसेवक एकत्र गोळा करायचं ही रमेश परदेशी करतात आणि भाईजान म्हणे असं करतात आणि असं करतात. अहो तुम्ही भाईजानपणा सोडा आणि परांड्याचा विकास करायचा ठरवा आणि सगळेजण मिळून. काय अडचण आली तर एक नगराध्यक्ष नात्याने म्हणतो मला येऊन सांगा ना. काय नगरसेवक म्हणतात की 2-2 महिने या परांडा नगरपालिकेत मुख्य अधिकारी नाही. आता 2 महिने मुख्य अधिकारी नाही असं कधी होऊ शकतो का? मुख्य अधिकारीची मागणी नसतं, परांडा नगरपालिकेचंच काम नसतो, त्यांना जिल्ह्यावर बैठकी असतात. परवा जनगणाचे काम होते, मार्चेंटचे काम होते. ही सर्व काम बघत बघत त्यांना परांडा नगरपालिकेचं काम बघावं लागतं आणि ही उठलं की सुटलं म्हणतात की मुख्य अधिकारी नगर परिषद येतच नाही. असं कुठं झालं का? आणि विनाकारण परांडा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी एक महिला असल्यामुळं त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम जनशक्ती आघाडीचे नगरसेवक करत आहे. आणि ह्यांना माझं आव्हान आहे, ह्यांनी अशी विकास करायचा असेल, जनतेच्या हितासाठी कुठलं काम करायचं असेल तर यांनी कुठल्याही विषयात राजकारण करू नये. काय अडचणी असतील, परवा केबलचं काम चालू आहे, पाणी पुरवठा लाईनवर 3दा मोटर लाईन फुटली केबलच्या कामाला. आता ही अशा अडचणी येत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे मला सांगा? प्रशासन जबाबदार आहे? कुणीही जबाबदार नसताना कुणालाही जबाबदार ठरवायचं आणि व्हिडिओ बनवायचं, फोटो काढायचा की सोडायचं की आम्ही लई जनतेसाठी हिताचे काम करावं लागलो, जनतेसाठी विकासाचे काम करावं लागलो, मतदारासाठी विकास करण्यासाठी भांडावं लागलो. ही दुसरं काय नाही. ही विकासासाठी भांडणं, जनतेसाठी भांडणं, ह्यांना फक्त रोज उठलं की सुटलं लोकांना फोटो ह्यांचा दिसावा ह्या विचाराची जनशक्तीचे 12 नगरसेवक काम करत आहेत. ह्यांनी निवडणूक लढवत असताना बी
स्वतःच्या साथीदाराला धोका द्यायला गेले नाहीत. एकच मत मागत होतो. मी बोलत होतो भाषणात प्रचारात की ही एक मत मागतात आणि एक मत मागून ह्यांनी 12 नगरसेवकांनी विजय मिळवला. ह्यांनी कधी पॅनल टू पॅनल मतदान मागितलं असतं तर मला वाटत नाही की एकही नगरसेवक तुम्हाला निवडून आलेला दिसला नसता. 20-24 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आल्याशिवाय राहिले नसते. पण काही चुकामुळं आणि यांच्या मतदार मागायच्या प्रयत्नामुळं काही गोष्टी आम्हाला ही करावं लागला. दुसरा विषय, माझा एवढा मोठा विजय झाला, नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, पण माझे 12 नगरसेवक पडले म्हणून मी ना आदुली उडवली ना मिरवणूक काढली. माझे 12 नगरसेवक पडल्यामुळे मी आदुली उडवली नाही, मिरवणूक काढली नाही. आणि ही लोक नगराध्यक्षाचा उमेदवार पडलं तरी स्वतःच्या स्वार्थासाठी ही मिरवणूक काढायला लागलेत आणि नाही ती गोंधळ घालायला लागलेत परांड्या शहरामध्ये की आम्ही काय लई मोठी लढाई जिंकली असं त्यांना वाटलं. पण माझ्या मताने ह्यांनी ही जी करत आहेत 12 जण मिळून ही चुकीचं आहे. आणि ह्यांनी अधिकारीवर दबाव आणायचा प्रयत्न करत असतात, कर्मचारीवर दबाव आणायचा प्रयत्न करत असतात, कुठं माहितीचे अधिकार मागतात. आणि एक उमेदवार 50 वर्षानंतर निवडणूक जिंकलेला सत्तार पठाण उर्फ झोल ही म्हणतात की आम्ही मुख्य अधिकारी परांडा नगर परिषद 2 महिने नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला तक्रार करू असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या नगरसेवकाला मला एकच सांगायचं आहे की मुख्य अधिकारी परांडा नगर परिषदेत 2 महिने नाही ही त्यांनी पुरावा द्यावा. मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार. असे चुकीचे आरोप कुणी कुणावर घेऊ नये. आणि करत असताना परांड्याच्या जनतेचा हितासाठी भांडायचं असताना तर सगळ्यात मोठा माझा आरोप आहे की पाणी पुरवठा सभापती ती आहेत, त्यांच्यामुळे पाणी पुरवठा वेळावर होईना असा माझा आरोप आहे. तेवढा बोलतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.